श्री नवनाथ कथासार अध्याय 13वा जालंधरांचे शाब्दिक कवित्व। श्री गणेशाय नमः। जालंधरनाथांची शक्ती पाहून हरिहर थक्क झाले होते। ज्यांनी राक्षसांनाही जुमानले नाही त्या महान प्रतापी देवांना धडा शिकवला, म्हणून त्यांनी त्यांचे खूप कौतुक केले। त्यानंतर भगवान शंकर म्हणाले, जालंधर, आता तुम्ही नाग अश्वत्थ पाशी जा, तेथे यज्ञ करून शाब्री विद्येवरील कवित्वासाठी दैवतांकडून इष्टवर मागून घ्या। कलियुगातील पुढील काळात वेदविद्या, अस्त्रविद्या, मंत्रविद्या यांचा प्रभाव पडणार नाही। अशा वेळी तरुण जाण्यासाठी लोकांना काही साधन मिळाले नाही तर ते दुःखी होतील। ही शाब्री विद्या कानिफांना शिकवा। स्थान भ्रष्टतेमुळे ते काहीसे दंभिक वृत्तीचे झालेले असले तरी लोकांना उपयोगी पडण्यासाठी त्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येईल। ते हजारो शिष्य मिळवतील आणि जगात आपली कीर्ती प्रस्थापित करतील। पुढील भविष्य जाणून तुम्ही नवनाथांनी वेदविद्येच्या योगाने होणारी समस्त कार्य करण्यास सक्षम असे शतकोटी मंत्र तयार करायचे आहे। मच्छिंद्रनाथांनी यापूर्वीच 33,95,00,000 मंत्र तयार केले आहेत। आता गोरक्षांनी 12,09,00,000, चरपटींनी 9,07,00,000, भरतरींनी 7,04,00,000, रेवणांनी 2,03,00,000, वटसिद्धांनी 1,01,00,000, मीननाथांनी 1,05,00,000, तुम्ही 34,12,00,000 आणि कानिफांनी 6,08,00,000 इतकी मंत्र निर्मिती करायची आहे। प्रत्येक कलियुगात अवतार घेऊन तुम्ही हे कार्य करत आलेलेच आहात, तेव्हा आळस झटकून कार्यास लागा। पुढे त्यांच्या प्रचार प्रसाराचे कार्यही आहेच। त्यांचे म्हणणे त्यांनी लगेच मान्य केले, त्यामुळे संतुष्ट झालेले हरिहर त्यांना अनेक आशीर्वाद देऊन आपापल्या स्थानी नेले। त्यानंतर आदिनाथांनी सोपवलेले कार्य पूर्ण करण्यासाठी जालंधर व कानिफ यांनी 12 वर्ष बद्रिकाश्रम क्षेत्री वास्तव्य केले आणि अथक परिश्रम करून दोघांचे मिळून 40,20,00,000 मंत्र तयार झाले। मग मार्तंड पर्वतावरील नाग अश्वत्थाला सूर्यकुंडातील जलाने सिंचन करून त्यावरील सर्व दैवते त्या काव्य मंत्रांना प्रसन्न व अनुकूल करून घेतली। कार्यसिद्धी करून ते उभयता बद्रिकाश्रमास परतले। तेथे एका सुमुहूर्तावर जालंधरांनी आदिनाथांच्या साक्षीने कानिफांना तपश्चर्येस बसवले आणि तीर्थयात्रेस निघाले। मैनावतीला उपदेश। जालंधरनाथ अनेक देशात गेले, तेथील अनेक तीर्थक्षेत्रे पाहिली। कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करताना त्यांचा एक परिपाठ असे। ते रानातून कापलेल्या गवताचा भारा डोक्यावर घेऊनच गावात प्रवेश करत असत। जालंधर हे अग्नीचे पुत्र म्हणजेच एका अर्थाने वायूचे नातूच असल्याने आपल्या नातवाला गवताच्या भाऱ्याचे ओझे होऊ नये म्हणून पितामह वायू तो भारा वरचेवर आपल्याकडे घेत असे। त्यामुळे चालताना तो भारा नाथजींच्या डोक्यांवर अधांतरी तरताना दिसे। गावातून जाताना आणलेले गवत ते गाई गुरांना खाऊन घालत असे। त्याचप्रमाणे भ्रमंती करत जालंधर गौड बंगाल देशातील हेलनपट्टणास गेले। तेथील वास्तव्यास ते नित्य नेमाने रानातून गवत कापून आणायचे आणि गुराढोरांना खाऊ घालायचे। त्या समयी त्यांच्या मस्तकावर अधांतरी तरंगणारा तो भारा पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटायचे आणि हे कोणीतरी सिद्ध पुरुष आहे हे ओळखून त्यांना रस्त्यातच वंदन करायचे। तो जनसंपर्क टाळण्यासाठी ते त्यांना घालवून द्यायचे आणि गल्ली बोळात भिक्षा मागून कुठेतरी दुर्लक्षित गलिच्छ जागी राहायचे।
अशा प्रकारे आपली विद्या आणि योग सामर्थ्य यांचा कोणालाही प्रत्यय येणार नाही याची ते नेहमी काळजी घ्यायची. त्यावेळी हेला पट्टनवार त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद राज्य करत होता. तो सौंदर्य, धर्म, औदार्य, न्याय, विजय, प्रताप आणि सद्गुण या सर्वच बाबतीत अत्यंत प्रसिद्ध होता. त्याला 1600 बायका होता. त्याची आई मैनावती ही मोठी साध्वी स्त्री होती. गोपीचंदाचे पितृछत्र हरपले असल्याने तो तिला खूप मान देत असे आणि तिला काही कमी पडणार नाही याची काळजी घेत असे. एके दिवशी मैनावती आपल्या प्रासादाच्या माळीतून नगर शोभा पाहत असताना तिचे लक्ष हम रस्त्यावरून जाणाऱ्या जालंधरांकडे गेले. त्यांची अग्नीसारखी उज्ज्वल कांती, मुखावरील तेजपुंज व डोक्यावरील अधांतरी जाणारा भारा पाहून तिला मोठे आश्चर्य वाटले. हे कोणीतरी स्वर्गीय महात्मा असून त्यांना शरण गेल्यास आपल्या जन्माचे सार्थक होईल असे तिला वाटू लागले. म्हणून तिने आपल्या विश्वासातल्या एका हुशार दासीला त्याच्या मागावर धाडले आणि ते जती कोण, कुठले, कुठे राहतात, काय करतात ही सर्व माहिती काढून आणण्यास सांगितली. तिच्या आज्ञेवरून ती दासी गुप्तपणे प्रसादाबाहेर पडली आणि नाथजींचा पाठलाग करू लागली. ते मात्र आपल्या संगीत चालत, गुराढोरांना गवत खाऊ घालत, गल्ली बोळातून भिक्षा मागत सहजकत्या हिंडत होते. तिने सांजेच्या वेळेला आड वाटेवरील उकिरड्याजवळची निवांत जागा पाहून ती तेथेच राहिली. दासीने तेथील खानाखुणा नीट लक्षात ठेवल्या आणि प्रासादात येऊन तिला त्या जतींचा सर्व वृत्तांत सांगितला. त्या ऐकून मैनावती म्हणाली, तू फार चांगले काम केलीस. आता थोडी उसंत घे. रात्री सर्वत्र सामसूम झाली की आपण दोघी गुपचूप त्यांच्या दर्शनात जाऊ. मग ते बोलणे तिथेच थांबले. मध्यरात्रीच्या सुमारास काही फळे आणि मिष्टान्न घेऊन त्या दोघी राजवाड्याबाहेर पडल्या. बाहेर निघताना त्यांनी स्वतःभोवती कांबळे ओढून घेतली होती आणि ही गोष्ट गुप्त राहावी म्हणून त्या दासीने रात्र पाळी करणाऱ्या पहारेकऱ्यांना आधीच वश करून ठेवले होते. राजप्रसादातून बाहेर पडून त्या दोघी जालंधर होते तेथे गेल्या आणि त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार केला. मैनावती म्हणाली, महाराज, गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मनात भवसागरातून तारून निघणाऱ्या एखाद्या सत्पुरुषाने आपल्याला उपदेश द्यावा अशी तीव्र इच्छा उत्पन्न झाली आहे. तरी आपण अंतःकरणाने कृपा करून मला उपदेश द्या आणि त्या संसारातील त्रिविध तापाचा भयंकर अग्नी विझवून टाका. त्यावेळी तिचा भक्तिभाव पाहून नाथजींना प्रेमाने भरते आले होते. पण तरीही तिला सहजासहजी दाद लागू द्यायची नाही, आधी तिचा निग्रह पाहायचा असे ठरवून ते वेड्यासारखे वागू लागले आणि दात खाऊन भयंकर शिव्या देत ते तिला दगड मारू लागले. तो मारा तिने सहन केला आणि त्यांचे अर्वाच्य बोलणेही सहन केले. पण आपले धैर्य तिने जराही ढळू दिले नाही. ते पाहून आधीच दयाळू असलेल्या नाथांचे मन कळवळले. त्यांनी रुद्रावेश टाकला आणि विचारले, बाई, तू कोण, कोठे राहतेस? कोणाचाही उपद्रव नको म्हणून मी या घाणेरड्या जागी पिशाच्य वृत्तीने राहत असताना मला कशासाठी त्रास देत आहे? ती म्हणाली, महाराज, मी त्रिलोचनाची पत्नी व या देशाचा राजा गोपीचंद यांची आई आहे. माझे नाव मैनावती. पतीच्या मृत्यूनंतर या जन्मरूपाने जगरहाटीतून कसे सुटता येईल या एकाच चिंतेने मला ग्रासले आहे. तरी यातून सुटकेचा काहीतरी मार्ग दाखवा. मी तुम्हाला शरण आहे. कृपया माझ्यावर कृपा करा. ते म्हणाले, बाई, तू आलीस तशीच परत जा, कारण ज्या हेतूने तू येथे आली आहेस तो पुरवण्याच्या दृष्टीने मी तुला काहीच मदत करू शकत नाही. तुझ्यासारख्याच घरंदाज स्त्रीने अशा अपरात्री येणे कदापि योग्य नाही आणि ते शोभूनही दिसत नाही.
ही गोष्ट लोकांना कळली तर तुझी मोठी दुष्कीर्ती होईल आणि तुझ्या मुलाला कळली तर मोठा अनर्थ होईल. म्हणून तू इथून निघून जा आणि पुन्हा येण्याचे इथे धाडस करू नको. त्यावेळी पहाट होत असलेली पाहून तिने त्यांना नमस्कार केला आणि नाखुशीने प्रासादात परतली. मैनावतीचा तो दिवस बेचैनीत गेला. तिच्या चित्ताला स्वस्थता लाभलीच नाही. मग त्याच रात्री सर्वत्र नीरव शांतता झाल्यावर दासीला बरोबर घेऊन ती पुन्हा जालंधरांकडे गेली. त्यांच्या दर्शनाने तिला फार प्रसन्न वाटले आणि अंतःकरणातील सर्व खळबळ नाहीशी होऊन विलक्षण शांती अनुभवास आली. तिने त्यांना वंदन केले आणि आणलेले पदार्थ अर्पण करून त्यांच्यासमोर उभी राहिली. त्यांनी तिच्याकडे पाहिले पण ते काही बोलले नाही. थोड्या वेळाने येथे नुसते उभे राहण्यापेक्षा आपण त्यांची काही सेवा करावी असा विचार करून ती त्यांची पाय चेपत बसली. पहाटेच्या सुमारास ती आपल्या प्रासादात परतली. त्यानंतर ती रोज रात्री त्यांच्यापाशी जाऊन त्यांची सेवा करू लागली. वृद्धावस्थेच्या जवळ आलेली ती राजमाता मोक्षाची तीव्र तळमळ असलेली लोकोत्तर धैर्याची स्त्री होती. अशा प्रकारे तिने 6 महिन्यांपर्यंत त्यांची भक्तिभावाने सेवा केली. मैनावतीच्या निस्सीम सेवा भक्तीने नाथजींचे अंतःकरण प्रसन्न झाले होते. पण त्यांनी तसे काही भासवले नाही. एकदा त्यांनी तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्या रात्री ती नित्याप्रमाणे सेवा करण्यास आली असता त्यांना भूमीवर डोके ठेवून गाढ झोपलेले पाहून तिने त्यांचे डोके आपल्या मांडीवर घेतले. तेव्हा त्यांनी एक मायावी भुंगा निर्माण केला. तो तिच्या मांडीखाली शिरला आणि ती पोखरण्यास सुरुवात केली. ते दुःख तिला सहन होईना. त्या जखमीतून भडाभड रक्त वाहत होते. पण तरीही ती भयंकर पीडा तिने मोठ्या धैर्याने सहन केली. त्यांची झोपमोड होऊ नये म्हणून तिने आपली मांडी जराही हळू धरली. भुंग्याने तिची मांडी फोडून छिद्र पाडले आणि नाथजींच्या मानेस दटला. त्या दंशाने त्यांना जाग आली. त्यांचे तिच्याकडे लक्ष गेले. त्या समय तिची अवस्था पाहून त्यांचे मन द्रवले. त्यांनी आपुलकीने तिचे मुख कुरवाळले. तेव्हा अश्रू अनावर होऊन तिने त्यांच्या चरणांना मिठी मारली. मैनावतीची श्रद्धा, भक्ती, प्रेम, निष्ठा, धैर्य आणि शरणता पाहून प्रसन्न झालेल्या त्या मोक्षदानी नाथजींनी तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. तिला अद्वैत ब्रह्मस्थिती आणि संजीवनी प्राप्त करून देणारी योग दीक्षा दिली. त्यांच्या पवित्र वाणीतून प्रकटलेली ती दिव्य मंत्राक्षरे कानी पडताच अद्वैताचा साक्षात्कार होऊन तिची समाधी लागली. जालंधरांच्या कृपेने ती पुन्हा भानावर आली. तिने कृतज्ञतेने त्यांना वंदन केले. श्रीरामांनी विभीषणाला चिरंजीव केले त्याप्रमाणे आपल्याला ब्रह्मपरायण करून नाथांनी आपला उद्धार केला. त्याचा तिला खूप मोठा आनंद झाला. पण तो फार काळ टिकला नाही. आपल्याप्रमाणे आपल्या पुत्रालाही चिरंजीव पद प्राप्त व्हावे असा मोह तिच्या मनात उत्पन्न झाला. अध्याय 13वा समाप्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.